नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सूर्यकांत कांबळे मैत्रीय कॉमर्स अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर अंतर्गत बीकॉम भाग 3 सेमिस्टर 5 ॲडव्हान्स अकाउंटन्सी पेपर 1 मधील अतिशय महत्त्वाचा टॉपिक फायर इन्शुरन्स क्लेम संबंधित MCQ म्हणजेच बहुपर्यायी प्रश्न या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत। ऑब्जेक्टिव्ह नंबर 1, What principle limits fire insurance claim to actual loss suffered? खालीलपैकी कोणते असे प्रिन्सिपल आहे जे ॲक्च्युअल लॉसशी संबंधित आहे? ऑप्शन्स आहेत प्रिन्सिपल ऑफ कॉन्ट्रीब्युशन, प्रिन्सिपल ऑफ इन्शुरेबल इंटरेस्ट, प्रिन्सिपल ऑफ इंडेमनिटी, प्रिन्सिपल ऑफ सबरोगेशन। सो मित्रांनो, इंडेमनिटीचाच अर्थ आहे नुकसान भरपाई। इंडेमनिटी म्हणजेच विमाधारकाला झालेला प्रत्यक्ष आर्थिक नुकसानी इतकाच मोबदला देण्याचे तत्व। त्यामुळे या ऑब्जेक्टिव्हचे आन्सर आहे प्रिन्सिपल ऑफ इंडेमनिटी। ऑब्जेक्टिव्ह क्रमांक 2, हाऊ आर लॉसेस शेअर्ड व्हेन अ प्रॉपर्टी इज कवर्ड बाय मल्टिपल फायर इन्शुरन्स पॉलिसी? एकापेक्षा जास्त इन्शुरन्स पॉलिसी जर काढल्या असतील तर आपल्याला झालेल्या नुकसानीची भरपाई कशा पद्धतीने होते? तर ऑप्शन्स आहेत इक्वली, प्रपोर्शनेट टू सम इन्शुअर्ड, फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ड, ओनली मेन पॉलिसी पेज। तर मित्रांनो, जर का आपण एकापेक्षा जास्त पॉलिसी काढलेल्या असतील तर जी काय आपण सम इन्शुअर्ड आहे त्याच्या प्रमाणातच आपल्याला जो काय लॉस झालाय त्याची भरपाई मिळते। म्हणजेच ह्या ऑब्जेक्टिव्हचं आन्सर आहे प्रपोर्शनेट टू सम इन्शुअर्ड, पर्याय क्रमांक बी। ऑब्जेक्टिव्ह क्रमांक 3, व्हॉट डज द ॲव्हरेज क्लॉज इन फायर इन्शुरन्स डिस्करेज? पर्याय आहेत ओव्हर इन्शुरन्स, अंडर इन्शुरन्स, क्लेम फ्रॉड, अर्ली कॅन्सलेशन। तर मित्रांनो, ॲव्हरेज क्लॉज फायर इन्शुरन्समध्ये ॲव्हरेज क्लॉज कुठल्या गोष्टीला डिस्करेज करतं? तर ह्याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक बी, अंडर इन्शुरन्स। अंडर इन्शुरन्स म्हणजेच वस्तूच्या मूळ किमतीपेक्षा कमी अमाऊंटच्या पॉलिसी काढणे। सो याच्या मागे विमाधारकाचा एकच हेतू असतो, तो म्हणजे हप्ता कमी बसला पाहिजे। परंतु याच्यात नुकसानही विमाधारकाचंच आहे। जो काय ॲक्च्युअल लॉस आहे तो सगळा तुम्हाला कव्हर अप करून मिळत नाही। त्यामुळे ॲव्हरेज क्लॉज डिस्करेज कुणाला करतं? तर अंडर इन्शुरन्स। ऑब्जेक्टिव्ह क्रमांक 4, हाऊ इज क्लेम अमाऊंट कॅल्क्युलेटेड व्हेन द ॲव्हरेज क्लॉज अप्लाइज? सो ॲव्हरेज क्लॉजमध्ये क्लेम अमाऊंट कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केली जाते? पर्याय आहेत पर्याय क्रमांक ए, पॉलिसी अमाऊंट इंटू स्टॉक लॉस डिवाइड बाय स्टॉक ऑन डेट ऑफ फायर, पर्याय क्रमांक बी, स्टॉक लॉस इंटू पॉलिसी अमाऊंट, पर्याय क्रमांक सी, स्टॉक ऑन फायर डेट डिवाइड बाय पॉलिसी अमाऊंट, पर्याय क्रमांक डी, पॉलिसी अमाऊंट प्लस स्टॉक लॉस। सो मित्रांनो, ॲव्हरेज क्लॉज प्रमाणे इन्शुरन्स क्लेम काढण्याचा फॉर्म्युला आहे पॉलिसी अमाऊंट डिवाइड बाय स्टॉक ऑन डेट ऑफ फायर इंटू ॲक्च्युअल लॉस ऑफ स्टॉक। म्हणजेच पर्याय क्रमांक ए हे आपलं योग्य उत्तर आहे, पॉलिसी अमाऊंट इंटू स्टॉक लॉस डिवाइड बाय स्टॉक ऑन डेट ऑफ फायर। ऑब्जेक्टिव्ह क्रमांक 5, इन फायर इन्शुरन्स व्हॉट डज सॅल्वेज रिफर्स टू? सॅल्वेज या शब्दाचा अर्थ काय? सो सॅल्वेज म्हणजेच गुड्स सेव्ह फ्रॉम फायर। पर्याय आहेत स्टॉक डिस्ट्रॉय बाय फायर, स्टॉक सेव्ड फ्रॉम फायर, अनसोल्ड स्टॉक, इन्शुरन्स प्रीमियम। सो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, स्टॉक सेव्ड फ्रॉम फायर। ऑब्जेक्टिव्ह क्रमांक 6, द मॅक्झिमम कंपन्सेशन इन फायर इन्शुरन्स कॅन नॉट ॲक्सीड? सो जास्तीत जास्त आपल्याला किती नुकसान भरपाई मिळू शकते? सो याचा आन्सर आहे मित्रांनो ॲक्च्युअल लॉस सफर्ड। जेवढा तुम्हाला लॉस होणार आहे त्याचीच नुकसान भरपाई फायर इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत तुम्हाला केली जाते। सो पर्याय क्रमांक बी, ॲक्च्युअल लॉस सफर्ड हे योग्य उत्तर आहे। ऑब्जेक्टिव्ह नंबर 7, व्हॉट इज इन्शुरेबल इंटरेस्ट इन फायर इन्शुरन्स? इन्शुरेबल इंटरेस्ट म्हणजेच विमायोग्य हित। विमायोग्य हित म्हणजे विमा घेतलेल्या वस्तू किंवा व्यक्तीच्या बाबतीत विमाधारकाला काही आर्थिक लाभ अपेक्षित असणे आवश्यक आहे। सो याप्रमाणे जर आपण विचार केला तर पर्याय आहेत ओनरशिप ऑफ द प्रॉपर्टी, फायनान्शियल इंटरेस्ट इन प्रॉपर्टी, टेम्पररी पोजेशन, पेइंग प्रीमियम। सो विमायोग्य हित म्हणजेच आपलं आर्थिक हित किंवा आर्थिक लाभ असला पाहिजे। सो याच्या दृष्टिकोनातून पर्याय क्रमांक बी, फायनान्शियल इंटरेस्ट इन प्रॉपर्टी हे योग्य उत्तर आहे। ऑब्जेक्टिव्ह क्रमांक 8, व्हॉट इज अ फ्लोटिंग पॉलिसी इन फायर इन्शुरन्स? सो फ्लोटिंग पॉलिसीलाच मराठीत म्हणतात चल विमापत्र।
म्हणजेच जो एकाच पॉलिसीमध्ये अनेक वस्तूंचा समावेश करून लवचिक कव्हरेज देतो. ऑप्शन्स आहेत कव्हरेज फॉर फिक्स असेट्स ओनली, सिंगल पॉलिसी कव्हरिंग मल्टिपल स्टॉक लोकेशन अंडर द वन सम इन्शुर्ड, टेम्पररी पॉलिसी, पॉलिसी फॉर मरीन गुड्स. सो मी मगाशी सांगितलेल्या फ्लोटिंग पॉलिसीच्या अर्थाप्रमाणे पर्याय क्रमांक बी हे योग्य उत्तर आहे. सिंगल पॉलिसी कव्हरिंग मल्टिपल स्टॉक यालाच म्हणतात फ्लोटिंग पॉलिसी. ऑब्जेक्टिव्ह क्रमांक 9, व्हेन डज द इंडेमनिटी पिरियड स्टार्ट इन लॉस ऑफ प्रॉफिट इन्शुरन्स. पर्याय आहेत फ्रॉम पॉलिसी इन्सेप्शन, फ्रॉम लॉस अकरन्स, फ्रॉम लॉस रिकव्हरी, रिन्युअल डेट. सो मित्रांनो, इंडेमनिटी पिरियड जेव्हा आपल्याला आगीमुळे लॉस होतो तेव्हा लगेचच चालू होतो, त्यामुळे पर्याय क्रमांक बी फ्रॉम लॉस अकरन्स हे योग्य उत्तर आहे. ऑब्जेक्टिव्ह क्रमांक 10, व्हॉट इज सबरोगेशन इन फायर इन्शुरन्स. सबरोगेशन म्हणजे नक्की काय. ऑप्शन्स आहेत इन्शुरर राईट टू रिकवर फ्रॉम थर्ड पार्टी आफ्टर क्लेम पेमेंट, ऑप्शन क्रमांक बी पॉलिसी कॅन्सलेशन, ऑप्शन क्रमांक सी प्रीमियम रिफंड, ऑप्शन क्रमांक डी क्लेम डिनाय. सो इथे सबरोगेशनचा अर्थ मित्रांनो तुम्हाला माहीत पाहिजे. सबरोगेशन म्हणजेच जेव्हा तिसऱ्या व्यक्तीच्या चुकीमुळे नुकसान होते तेव्हा विमा कंपनी तिसऱ्या पक्षावर दावा दाखल करून भरपाईची रक्कम वसूल करते. सो या सांगितलेल्या अर्थाप्रमाणे ऑप्शन ए हे योग्य उत्तर आहे मित्रांनो. इन्शुरर राईट टू रिकवर फ्रॉम थर्ड पार्टी आफ्टर क्लेम पेमेंट. ऑब्जेक्टिव्ह क्रमांक 11, विच गुड्स आर कॉमनली इन्शुअर्ड अंडर फायर इन्शुरन्स. सो फायर इन्शुरन्सच्या अंतर्गत कोणते गुड्स कव्हरअप केले जातात. फिनिश गुड्स ओनली, स्टॉक इन ट्रेड, मशिनरी और बिल्डिंग, कॅश ओनली, व्हेकल ओनली. सो मित्रांनो, पर्याय क्रमांक बी हे योग्य उत्तर आहे. फायर इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत स्टॉक इन ट्रेड, मशिनरी आणि बिल्डिंग हे कव्हरअप केले जातात. ऑब्जेक्टिव्ह क्रमांक 12, इफेक्ट ऑफ ओव्हर इन्शुरन्स ऑन फायर क्लेम इज. पर्याय आहेत इन्क्रीज क्लेम, नो इफेक्ट क्लेम, लिमिटेड टू ॲक्च्युअल लॉस, फुल सम इन्शुअर्ड, हायर प्रीमियम. सो मित्रांनो, ओव्हर इन्शुरन्स असू दे त्याचा कुठलाही परिणाम हा क्लेम अमाऊंटवर होत नाही. सो आन्सर आहे, योग्य आन्सर आहे पर्याय क्रमांक बी, नो इफेक्ट क्लेम लिमिटेड टू ॲक्च्युअल लॉस. ऑब्जेक्टिव्ह क्रमांक 13, लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी कव्हर. सो लॉस ऑफ प्रॉफिट फायर इन्शुरन्स पॉलिसीमध्ये फायर इन्शुरन्स पॉलिसीचे दोन प्रकार पडतात, लॉस ऑफ स्टॉक आणि लॉस ऑफ प्रॉफिट. सो लॉस ऑफ प्रॉफिटच्या अंतर्गत कुठल्या गोष्टी कव्हरअप केल्या जातात. पर्याय क्रमांक 1 आहे लॉस ऑफ नेट प्रॉफिट अँड फिक्स चार्जेस ड्युरिंग इंटरप्शन, ओनली सेल्स लॉस, डॅमेज टू प्रॉपर्टी, थेफ्ट लॉसेस. तर मित्रांनो, याचं योग्य आन्सर आहे लॉस ऑफ नेट प्रॉफिट अँड फिक्स चार्जेस. सो पर्याय क्रमांक ए हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, ऑब्जेक्टिव्ह नंबर 14, रिझन फॉर डिले इन क्लेम सेटलमेंट ऑफन इज. क्लेम सेटलमेंटला डिले का होतो. लेट प्रीमियम, इनकम्प्लीट क्लेम डॉक्युमेंट, ओव्हर इन्शुरन्स का इन्शुरर इन्सॉल्वन्सी. सो मोस्ट ऑफ द टाइम मित्रांनो क्लेम सेटलमेंटला उशीर होतो कारण डॉक्युमेंटची पूर्तता आपण केलेली नसते. सो योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, इनकम्प्लीट क्लेम डॉक्युमेंट्स. ऑब्जेक्टिव्ह नंबर 15, हू डिटरमाइन्स द प्रीमियम रेट इन फायर इन्शुरन्स. पर्याय आहेत इन्शुर्ड, इन्शुरन्स कंपनी बेस ऑन रिस्क प्रोफाईल, गव्हर्नमेंट ओनली, आर्बिट्रेटर. तर मित्रांनो, ज्या इन्शुरन्स कंपनीची आपण पॉलिसी घेतोय ती इन्शुरन्स कंपनी आपलं रिस्क किती आहे, धोका किती आहे त्याच्याप्रमाणे प्रीमियमची अमाऊंट फिक्स करत असते. त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, इन्शुरन्स कंपनी बेस्ड ऑन रिस्क प्रोफाईल. नेक्स्ट, ऑब्जेक्टिव्ह क्रमांक 16, व्हॉट शुड इन्शुर्ड डू इमिजिएटली आफ्टर फायर. आग लागल्यानंतर इन्शुर्डनी काय करायचं असतं. ऑप्शन क्रमांक ए, नोटिफाय इन्शुरर अँड पोलीस, ऑप्शन क्रमांक बी, रिपेअर इमिजिएटली, ऑप्शन क्रमांक सी, डिस्पोज डॅमेज गुड्स, ऑप्शन क्रमांक डी, स्कीप नोटिफिकेशन. सो मित्रांनो, ह्याचं योग्य उत्तर आहे इन्शुरर म्हणजेच इन्शुरन्स कंपनी आणि पोलीस यांना लगेच कळवायचं असतं. सो ऑप्शन क्रमांक ए, नोटिफाय इन्शुरर अँड पोलीस इज द राईट आन्सर. नेक्स्ट, ऑब्जेक्टिव्ह क्रमांक 17, इसेन्शियल डॉक्युमेंट फॉर फायर इन्शुरन्स क्लेम. जर तुम्हाला फायर इन्शुरन्स क्लेम हवा असेल तर त्याच्यासाठी अति महत्त्वाचे डॉक्युमेंट कुठले. पर्याय आहेत FIR और फायर ब्रिगेड रिपोर्ट, रेंटल ॲग्रीमेंट, इन्शुरन्स प्रपोजल फॉर्म, इन्कम टॅक्स रिटर्न. सो मित्रांनो, आग लागल्यानंतर लागणारं जे डॉक्युमेंट आहे क्लेमसाठी ते म्हणजे FIR,
आणि फायर ब्रिगेड रिपोर्ट. त्यामुळे पर्याय क्रमांक ए हे आपलं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह क्रमांक 18, नॉन पेमेंट ऑफ प्रीमियम टाइमली रिझल्ट इन. जर तुम्ही योग्य वेळेत प्रीमियम म्हणजेच हप्ता भरला नसेल तर त्याचे परिणाम काय होतील? पॉलिसी कॅन्सलेशन, फुल क्लेम अप्रुव्हल, ऑटोमॅटिक रिन्युअल, क्लेम अप्रुव्हल विथ पेनल्टी. तर मित्रांनो, आपण जर प्रीमियम वेळेत भरत नसू तर ऑब्व्हियसली आपली पॉलिसी रद्द होईल. म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए पॉलिसी कॅन्सलेशन हे योग्य उत्तर आहे. ऑब्जेक्टिव्ह क्रमांक 19, सम इन्शुर्ड मीन्स मॅक्झिमम लायबिलिटी ऑफ इन्शुरर, डिडक्टेबल अमाऊंट, प्रीमियम अमाऊंट, लॉस सफर्ड. सो सम इन्शुर्ड म्हणजेच मॅक्झिमम लायबिलिटी ऑफ इन्शुरर. जी इन्शुरन्स कंपनीला आहे, जेवढ्या अमाऊंटची आपण पॉलिसी काढली असेल, समजा आपण 5 लाखाची पॉलिसी काढली असेल तर ते 5 लाख ह्याचं क्लेम म्हणून इन्शुरन्स कंपनीने देणे त्यांना बंधनकारक आहे. सो ते मॅक्झिमम लायबिलिटी दर्शवते कुणाचं? इन्शुररचं. इन्शुरर म्हणजेच इन्शुरन्स कंपनीचं. सो योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मॅक्झिमम लायबिलिटी ऑफ इन्शुरर. नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह क्रमांक 20, इफ स्टॉक व्हॅल्यू चेंजेस आफ्टर फायर बिफोर क्लेम, क्लेम इज बेस्ड ऑन. जर समजा आग लागल्याच्या नंतर पण क्लेमच्या आधी स्टॉकची व्हॅल्यू आपण का बदलली तर क्लेम कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केला जाणार? स्टॉक व्हॅल्यू ॲट फायर टाईम, करंट व्हॅल्यू ॲट क्लेम टाईम, रिप्लेसमेंट कॉस्ट, प्रिव्हियस इयर स्टॉक व्हॅल्यू. तर याचं मित्रांनो योग्य उत्तर आहे आग लागलेल्या वेळेला जी काय स्टॉकची व्हॅल्यू होती त्या व्हॅल्यूवरतीच आपल्याला क्लेम मिळू शकणार आहे. म्हणजे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए स्टॉक व्हॅल्यू ॲट फायर टाईम. थँक्यू मित्रांनो, धन्यवाद. अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला जर ह्या व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका. अशाच पद्धतीने आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा. धन्यवाद.